आज आपण पाहणार आहोत की भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात एक नवीन भारत कसा आकार घेत आहे. हिमालयात कोरलेल्या बोगद्यांपासून ते अब्जावधी डॉलर्सच्या औद्योगिक शहरांपर्यंत. आणि इतकंच नाही तर पृथ्वी पलीकडे भारताचा झेंडा नेणाऱ्या अंतराळ मोहिमांपर्यंत आपल्या डोळ्यांसमोर एक पायाभूत सुविधांची क्रांती घडतीये. हे फक्त सिमेंट आणि स्टीलचे प्रकल्प नाहीत, तर हे एका भावी महासत्तेचं ब्लूप्रिंट्स आहेत. हे फक्त शब्द नाहीत, तर आजच्या भारताच्या महत्वाकांक्षेची ताकद आहे. हे फक्त बांधकाम नाहीये, तर देशाच्या भविष्याची एक मजबूत पायाभरणी आहे. मग एवढ्या मोठ्या बदलाची सुरुवात नेमकी कुठून होते? तर ती होते जोडणीपासून, कनेक्टिव्हिटीपासून. देशाला एका विशाल आणि आधुनिक वाहतूक नेटवर्कने एकत्र आणणं हे या परिवर्तनातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. भारताच्या कनेक्टिव्हिटीची ही एक पंचसूत्री रणनीती आहे असं आपण म्हणू शकतो. महामार्ग, बंदरे, हायस्पीड रेल्वे, बोगदे आणि विमानतळ हे वेगवेगळे प्रकल्प नाहीत, तर एका मोठ्या राष्ट्रीय योजनेचा भाग आहेत, जे मिळून संपूर्ण देशाला एका धाग्यात जोडणार आहेत. तब्बल 83,000 किलोमीटर. जरा विचार करा, हे अंतर पृथ्वीला 2दा प्रदक्षिणा घालण्या इतकं आहे. भारतमाला प्रकल्पांतर्गत एवढे नवीन महामार्ग बांधले जात आहेत आणि यामुळे हा जगातला सर्वात मोठा रस्ते नेटवर्क उपक्रम बनला आहे. ही क्रांती फक्त जमिनीवरच नाही, तर समुद्रातही घडतेय. सागरमाला कार्यक्रमात 120 अब्ज डॉलर्सची प्रचंड गुंतवणूक केली जात आहे. यातून भारताच्या 7,500 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीचं आणि बंदरांचं आधुनिकीकरण होईल. याचा अर्थ भारत जागतिक सागरी व्यापारात एक मोठी शक्ती म्हणून उदयास येईल. पण हे प्रकल्प म्हणजे फक्त रस्ते आणि बंदरे नाहीत, तर ते अर्थव्यवस्थेचे इंजिन आहेत. विचार करा, लॉजिस्टिकचा खर्च कमी झाला की भारतीय मालाची किंमत जगात कमी होईल. आणि याचा थेट परिणाम काय? तर निर्यातीला आणि देशाच्या आर्थिक विकासाला एक जबरदस्त चालना मिळेल. याचा खरा परिणाम आपल्याला लडाखमध्ये दिसतो. जिथे पूर्वी 1.5 तासांपेक्षा जास्त वेळ धोकादायक प्रवास करावा लागायचा, तोच प्रवास आता झुजिला बोगद्यामुळे फक्त 15 मिनिटात, आणि तोही अगदी सुरक्षितपणे पूर्ण होतो. यामुळे लडाखला वर्षभर कनेक्टिव्हिटी मिळेल, जे सामरिक आणि आर्थिकदृष्ट्या एक खरा गेम चेंजर आहे. ताशी 320 किलोमीटर हा वेग आहे भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा. मुंबई आणि अहमदाबादला जोडणारी ही हायस्पीड रेल्वे भारताच्या रेल्वे इतिहासात एक नवीन पर्व सुरू करतीये. याचा अर्थ फक्त वेळेची बचत नाहीये. हा हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर मुंबई आणि अहमदाबाद या 2 प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडून एकच आर्थिक कणा तयार करेल, ज्यामुळे व्यापार आणि गुंतवणुकीला प्रचंड गती मिळणार आहे. आणि ही महत्वाकांक्षा फक्त जमिनीवर किंवा रेल्वे रुळांवरच नाही, तर ती आता आकाशातही झेपावत आहे. उत्तरेकडील नोएडा आणि पश्चिमेकडील नवी मुंबईत बनणारी ही महाकाय विमानतळे भारताला हवाई वाहतूक, पर्यटन आणि व्यापाराच्या मोठ्या वाढीसाठी तयार करत आहेत. ही भारताची जगासाठी जणू नवी प्रवेशद्वार असती. बरं, देशाला जोडण्यापासून आता आपण अशा आधुनिक आणि शाश्वत जागा निर्माण करण्याकडे वळूया, जिथे देशातील लोक राहतील, काम करतील आणि त्यांची प्रगती होईल. स्मार्ट सिटीची संकल्पना नेमकी आहे तरी काय? गुजरातमधला धुलेरा प्रकल्प हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. ही फक्त शहरं नाहीत, तर भविष्यातली जीवनशैली आणि उद्योगांचीही नवीन केंद्र आहेत. धोलेरा हे भविष्यातल्या भारतीय शहरांसाठी एक मॉडेल आहे, एक ब्ल्यूप्रिंट. तंत्रज्ञान, उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधांच्या जोरावर हे शहर लाखो लोकांसाठी संधींचं एक मोठं केंद्र बनेल. शहरांच्या विकासाबरोबरच भारतासमोर एक मोठं आव्हान आहे, ते म्हणजे जलसुरक्षेचं. आणि यावर तोडगा म्हणून एका खूप मोठ्या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. हा एक अत्यंत महत्वाकांक्षी अभियांत्रिकी प्रकल्प आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर केन नदीतलं अतिरिक्त पाणी तब्बल 230 किलोमीटरच्या नेटवर्कमधून दुष्काळग्रस्त बेतवा खोऱ्यापर्यंत पोहोचवलं जाईल. आणि याचा परिणाम 10 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन सिंचनाखाली येईल. याचा अर्थ लाखो शेतकऱ्यांचं आयुष्य बदलेल आणि देशाच्या कृषी उत्पादनाला एक मोठी चालना मिळेल. आतापर्यंत आपण देशांतर्गत प्रकल्पांबद्दल बोललो. आता आपण अशा प्रकल्पांबद्दल बोलूया जे भारताची जागतिक स्तरावर एक नेता बनण्याची महत्वाकांक्षा दाखवतात. गुजरातमध्ये साकार होणारी गिफ्ट सिटी ही भारताची जागतिक वित्तीय प्रणालीमध्ये एक मोठी शक्ती बनण्याची धाडसी योजना आहे. हे शहर जागतिक वित्त आणि तंत्रज्ञान कंपन्यांना आकर्षित करून भारताला आंतरराष्ट्रीय आर्थिक नकाशावर आणणार आहे. भारताची महत्वाकांक्षा फक्त पृथ्वीपुरती मर्यादित नाही, ती आता अवकाशाला गवसणी घालत आहे. 2035 पर्यंत भारत स्वतःचं अंतराळ स्थानक अवकाशात स्थापित करणार आहे. ही कामगिरी करणारा भारत जगातला फक्त 4था देश ठरेल. विचार करा,
हे स्थानक भविष्यातल्या चंद्र आणि इतर अंतराळ मोहिमांसाठी एक महत्त्वाचा टप्पा असेल. तर ह्या सगळ्या महाप्रकल्पांमधून आपण काय शिकलो? या राष्ट्रीय परिवर्तनाच्या मागे नेमकी कोणती सूत्र आहेत? चला थोडक्यात समजून घेऊया. थोडक्यात सांगायचं तर हे 3 स्तंभ नव्या भारताचा पाया आहेत. 1. अभूतपूर्व कनेक्टिव्हिटी, 2. शाश्वत विकास आणि 3. जागतिक महत्वाकांक्षा. ह्याच जोरावर भारत वेगाने पुढे जात आहे. या सर्व महाप्रकल्पांची ब्ल्यूप्रिंट्स खरंच एका महासत्तेचं चित्र उभं करतात. पण एवढ्या मोठ्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी केवळ पैसा आणि तंत्रज्ञान पुरेसा आहे का? की यामागे एका अब्जाहून अधिक लोकांची इच्छाशक्ती आणि दृढनिश्चय लागेल? हा प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो.